आयुष्याला ज्या नजरेने पाहाल तसं ते आयुष्य आहे। कारण काही माणसं सतत एकाच चक्रामध्ये गुरफटलेली असतात आणि मग हे चक्र काय असतं तर मला काहीतरी घ्यायचं आहे आणि मग मला काहीतरी निर्माण करायचं आहे। बऱ्याच वेळेला पैसा पैसा आणि फक्त पैसा एवढ्यापुरतंच काही लोकांचं आयुष्य असतं। नवे यांची नाती सुद्धा पैशापुरतीच असतात। परंतु काही माणसं या ठिकाणी आयुष्याला वेगळ्या नजरेने बघतात। त्यांच्यासाठी पैसा हा गौण असतो आणि ईश्वराने आपल्याला ज्यासाठी जन्म दिला आहे तो म्हणजे आपण चांगलं काम केलं पाहिजे, चांगलं कार्य केलं पाहिजे आणि या कार्यातनं मिळालेलं समाधान मला असं वाटतं की लाखो रुपयापेक्षा सुद्धा अधिक मोलाचं असतं। आज मुलाखतीच्या या प्रवासामध्ये एक असं व्यक्तिमत्व आपल्या भेटीला आहे की ज्या व्यक्तीने आयुष्यभर फक्त एकच केलं की माझ्याकडनं काही चूक होणार नाही आणि मी फक्त चांगलंच करणार। निश्चितपणे जसा आपण विचार करतो तसंच घडत जातं, कारण मनात जे असतं ते ओठावर येतं आणि ओठातलं कर्मात येतं, नाही का? अगदी सेवानिवृत्तीच्या अनुषंगाने ही मुलाखत आहे। मानवलोक समाज कार्य महाविद्यालय अंबाजोगाई इथनं सेवानिवृत्त झालेल्या प्राध्यापक रमाताई पांडे। रमा या नावाचं मा आहे खरं तर आणि आईच्याच मायेने त्यांनी आजवर विद्यार्थी घडवले आणि विद्यार्थ्यांमध्ये कमालीचे त्या लोकप्रिय आहेत, त्या आवडत्या मॅडम आहेत। त्याचबरोबर जे फील्ड वर्क असतं त्याही ठिकाणी अगदी झोकून काम केलं आणि खऱ्या अर्थानं आज एक प्रवास, एक टप्पा संपलाय खरं तर। ताई, मुलाखतनामा या कार्यक्रमात तुमचा मी जीवन प्रवास मांडतोय आणि या प्रवासातलं पहिलं स्टेशन म्हणजे आपलं माहेर असतं, नाही का? तर तुमचं माहेर म्हणजे अगदी कर्नाटक, बसव कल्याण। काय सांगाल नेमकं की कर्नाटक राज्यातील बसव कल्याण या ठिकाणच्या नेमक्या बालपणीच्या काय आठवणीत? कारण तुम्हाला फार मोठा विचारांचा वारसा आहे, फार मोठं सामाजिक कार्य तुमच्या वडिलांनी, त्यानंतर तुमचे बंधू आता ते करतायत। तर बालपण नेमकं ताई कसं होतं? मी रमा पांडे, माझं माहेर बसव कल्याण आहे आणि वडील शिक्षक होते, स्वतंत्र सैनिक होते। हैदराबाद कर्नाटक जे प्रांत, बिदर, रायचूर, गुलबर्गा, बिजापूर जे आहे तिथं त्यांनी बिदर डिस्ट्रिक्टमध्ये त्यांनी चिडगोप्पा या गावामध्ये काम केलं होतं, हुमनाबाद या ठिकाणी। आणि ते एक आदर्श शिक्षकही होते आणि ते सामाजिक कार्यकर्ते होते। खूप मोठं समाज कार्य त्यांनी केलं आणि बऱ्याच मुलांना शिक्षणासाठी त्यांनी आमच्या घरामध्ये आश्रय दिला होता किंवा ठेवून आमच्यासोबतच भावंडांसारखं तेही राहत होते। आणि आई ह्या सगळ्या मुलांना खाऊ पिऊ घालण्याचं काम खूप मनापासून तिने केलं आणि सगळ्यांवरतीच प्रेम दोघांनीही खूप केलं आणि ते एक आदर्श जोडपं आमच्यासाठी आहे आणि राहणारच आहे आम्ही जोपर्यंत आहे तोपर्यंत। आणि त्यांनी आम्हाला शिक्षणाचं महत्त्व पटवून दिलं आणि त्याचबरोबर हे सगळी मुलं कोणत्या जातीचे आहेत हे कधी आम्ही विचारलं नाही। त्यांनी आम्हाला असं कधीही करू दिलं नाही, त्यामुळं जातीभेद आम्हाला कधी माहीतच नाही। तो फार मोठा वारसा त्यांनी आम्हाला दिला। त्यामुळे समाजकार्य करत असताना आपण न्यूट्रल असलं पाहिजे हेही त्यांनी आम्हाला शिकवलं। म्हणून त्या सगळ्या गोष्टींचा वारसा आम्ही घेतला। आई वडिलांनी इतकं चांगलं सुंदर बालपण दिलं आम्हाला। मग आम्ही फळं खात असताना एकत्र बसून खायचं। लोकशाही पद्धत आमच्या कुटुंबामध्ये होती की कुठलाही काही छोटा इव्हेंट जरी आमच्या घरात करायचा असेल तर तुला काय वाटतं, तुला काय वाटतं, तुला काय वाटतं असं प्रश्न आम्हाला विचारायला जायचा। आम्ही खूप छोटे असलो तरी काहीतरी मत मांडण्याचा प्रयत्न करायचो। त्यामुळेच आम्हाला आमचं मत असतं हे लक्षात आलं आणि मत मांडण्याचं स्वातंत्र्य आम्हाला दिलं गेलं होतं। हे खूप मोठं काम आमच्या आईवडिलांनी केलं आणि त्याचाच वारसा माझा भाऊ आजचा होतो आहे, तोही समाजकार्य करतो आहे। बहिणी आणि मिळवणे पण ते करतायत। खरंच बालपण आमचं खूप सुंदर होतं आणि ज्यांचं सुंदर बालपण असतं म्हणजे मनाने श्रीमंत नाही, मनाने श्रीमंत असलं पाहिजे, पैशाने नाही असं आईवडिलांनी शिकवलं। त्यामुळं आम्ही खूप आनंदी बालपण आमचं गेलं आहे। म्हणून मला आज कोणाचं बालपण जर चांगलं नसेल तर खूप वाईट वाटतं। त्याच्यासाठी खरंच आपण काम केलं पाहिजे। पैशाने कधीही बालपण आनंदी होत नाही आणि मनाने आई वडील जर सोबत असले, सुरक्षित आपल्याला वाटत असलं, कारण कुटुंब हे एक असं स्थान आहे की जिथं सुरक्षित वाटलं पाहिजे आणि सुरक्षित जेव्हा वाटतं तेव्हा आई वडील सोबत असतात आणि ते आपल्याला जवळ घेतात, विचारतात की तुला काय वाटतंय, बरं वाटतंय का? असे आई वडील असले तर मुलांना कधीच कुठलीही समस्या वाटत नाही, टेन्शन येत नाही। कारण घरच असं ठिकाण आहे की जिथं टेन्शन रिलीज होतं आणि म्हणून आम्हाला सगळ्यांना ते बंध त्यांनी आमच्या सगळ्या
भावंडांमध्ये ते दिलं आणि आजही आम्ही बहिणी आणि भाऊ खूप एक मनाने किंवा ते बंध आम्ही कायम ठेवलेला आहे, तो वारसा आम्ही जपतो आहे. त्याच्यामुळं भाऊ बहिणीने एकत्र असले की ते स्ट्रेंथ असतं आणि माझे भाऊ बहीण ही स्ट्रेंथ आहे, ते सांगायला मला खूप चांगलं वाटतं. आणि अशा पद्धतीचं बालपण माझं गेलेलं आहे. आई वडील हे आमचे आदर्श होते. ताई, जसं वातावरण असेल तसं मुलं विचार करतात. बरोबर आहे. कारण मुलांचा काहीच दोष नसतो. बरोबर आहे. तर तुमच्या घरी तर अगदी फार मोठा एक वैचारिक वारसा, एक सामाजिक कार्य, राष्ट्रकार्य हो. आणि राष्ट्रकार्यामध्ये झोकून घेतलं तुमचं कुटुंब. आणि मला असं वाटतं की बालवयामध्ये तुम्ही ते सगळं पाहिलेलं आहे. खरं तर मला एक विचार असं वाटतं की आई आणि वडील या दोघांची तुमच्या बाबतीमध्ये नेमकी भूमिका काय राहायची, म्हणजे तुमच्या जडणघडणीमध्ये? खरं सांगायचं म्हणजे मी लहानपणापासूनच अभ्यासात हुशार होते, म्हणजे अभ्यासाची आवडच होती मला. त्यामुळं वडिलांना खूप वाटायचं की ही काहीतरी करेल नक्की, असं त्यांना विश्वास खूप होता. आई माझी नेहमी म्हणायची, खूप अभ्यास करते तू, खूप विचारी आहेस आणि तुझ्या हातातून खरंच काहीतरी चांगलं काम घडेल. खरंच मला आत्ता तुम्ही या मुलाखत घेताय तर मला आई वडिलांची खूप आठवण येते. मी इतकी भावूक झाली की मला आता वाटतं की आई वडील असते तर किती आनंद झाला असतो त्यांना, की खरंच आपली मुलगी आपला वारसा पुढे नेते आणि इतकं छान ती काम करते आहे, असं खूप त्यांना बरं वाटलं असतं. आणि प्रत्येक मुलांना आई वडील हे आदर्श असतात आणि आमचे आई वडिलांचा जो कपल आहे तो खरंच आदर्श होता. आमच्या घरी सर्वात महत्त्वाचं तुम्हाला सांगायचं म्हणजे लोकशाही पद्धतीनं आमचं कुटुंब होतं. छोट्या छोट्या गोष्टी आम्हाला विचारून करायचे आई वडील की मग हे केलं कसं होईल. म्हणून आम्हाला काय होतं, कुठल्या समस्या असतात हे लक्षात आलं लहानपणीच, की फार श्रीमंत नव्हतो ना आम्ही, गरीब असलो तरी आम्ही खूप आनंदी होतो. इतके आनंदी होतो की आम्हाला आमचं कुटुंब म्हणजे सर्व जग वाटायचं. त्याच्यामुळं म्हणजे भाऊ बहिणींमधला जो बंध आहे तो अजून कायम राहिलेला आहे आणि आम्ही सोबत या देशामध्ये जरी बाहेर लोकशाही असली तरी बऱ्याच घरामध्ये आणखी हुकुमशाही चालते, कळत ना कळत, नाही का? पण तुमच्या घरामध्ये खऱ्या अर्थानं लोकशाही होती, म्हणजे आई वडील विचारायचे, मत जाणून घ्यायचे. मला असं वाटतं की प्रत्येकाला मन आहे आणि मन आहे तर मत आहे आणि ते मत जाणून घेतलं पाहिजे, नाही का? मला असं वाटतं की तुमच्या घराप्रमाणे प्रत्येक घरामध्ये खरं तर वातावरण झालं तर मुलं अगदी स्वयंभू होतील, चांगली होतील, वैचारिक होतील. तर लहानपणी जे तुम्ही पाहिलं, जे तुम्हाला दिसलं, जे अनुभवलं, तेच तुम्ही खरं तर मोठं झाल्यानंतर पेरत घ्याल. खरं तर विचार असं वाटतं की म्हणजे तुमच्या दृष्टीने आयुष्य काय होतं त्या काळामध्ये, म्हणजे तुम्हाला त्यावेळेला काय वाटायचं नेमकं? जसं आईला वाटायचं की तुझ्याकडनं फार मोठं कार्य होणार आहे, बाबांना पण तेच वाटत होतं, पण तुम्हाला नेमकं काय वाटत होतं? मला खरं तर CDPO व्हायचं होतं, पण त्याची तेवढी फारशी कल्पना नव्हती. पण आम्ही जेव्हा क्वार्टरला राहायचो तेव्हा आमच्या पुढे एक अधिकारी राहायचे, CDPO होत्या त्या, चाइल्ड डेव्हलपमेंट ऑफिसर ज्यांना आपण म्हणतो. तर मग त्या खेडोखेडी जायच्या, खूप काम करायच्या. माझी बहीण अंगणवाडी टीचर असल्यामुळं तिच्यासोबत आम्ही खेड्यात जायचो आणि मग त्या यायच्या आणि मग हे कुपोषणाचं काम, अंगणवाडीचं काम जे होतं ते चालायचं. मग मला तेव्हापासूनच वाटायचं, अरे किती छान आहे ना हे, म्हणजे आपण अधिकारी झाल्यावर काय असतं, अधिकार असतो ना, मग आपल्याला खूप गोष्टी करता येतात, असं मला तेव्हापासूनच मनात खूप होतं. पण ते होऊ शकलं नाही कारण सोशल वर्कचे कुठे कॉलेजेस आमच्याकडे तेव्हा नव्हते आणि म्हणून मी ते करू शकले नाही. नक्की एवढं सांगते की मला समाजासाठी काहीतरी करावं हे होतंच. निश्चितच, कारण आपल्या मनामध्ये जी काही इच्छाशक्ती आहे ती इच्छाशक्ती आपल्याला शांत बसू देत नाही. तर ज्या वेळेला अगदी तुमचं लग्न झालं आणि तुम्ही महाराष्ट्रात आलात, अंबाजोगाई सगळ्या ठिकाणी, तर एक विचार असं वाटतं की इथं आल्यानंतर लागलीच तुम्हाला जॉब भेटला का काही वेळ लागला? नाही, लग्न झाल्यानंतर जॉब नाही मिळाला मला. पण मी योगेश्वरी शिक्षण संस्थेमध्ये 3 महिन्याचं लिव्ह वेकेन्सीवरती इंग्लिश टीचर म्हणून जॉईन झाले होते. तिथं 3 महिने मी काम केलं आणि त्याच्यानंतर मग घरीच होते. मग त्याच्यानंतर 1999ला मानवलोक संस्थेने मानवलोक समाजकार्य महाविद्यालयाची स्थापना केली किंवा सुरुवात झाली त्याची. आणि मग तेव्हा मी घरात म्हटलं की असा असा कोर्स सुरू झाला असं माझ्या मिस्टरांनी मला सांगितलं. मग मी त्यांना म्हटलं मग मी करू का, म्हणजे कॉलेजला जाऊ का? तर ते म्हणाले, तुला माहिती आहे आपलं घर जॉईंट फॅमिली आहे, आपल्या घरात सणवार सवळं सगळं करावं लागतं आणि हा कोर्स कसा आहे आपल्याला फारसं याच्याबद्दल माहिती नाही आणि तर फुल टाइम जर कोर्स असेल तर तुला होईल का हे सगळं, तुझी इच्छा असेल तर माझं काही म्हणणं नाही, असं ते मला म्हणाले. म्हणजे तुमचे मिस्टर तुम्हाला सपोर्ट करायचे? खूप त्यांच्या सपोर्टाशिवाय काहीच शक्य झालं नव्हतं. आणि मग जेव्हा मी हो म्हणाले तेव्हा आम्ही ॲडमिशन घेतलं आणि माझे नोट्स फर्स्ट इयरला आम्हाला बाबासाहेब आंबेडकरांचं, शाहू फुले सगळ्यांचेच जीवनचरित्र आम्हाला होते अभ्यासाला. आणि मग ते सगळं त्यांनी ते पुस्तकं आणायचे, आमची चर्चा व्हायची, नोट्स माझे मिस्टर
लिहून काढायचे आणि त्याच्यावर आमची चर्चा व्हायची. आणि माझ्या नेट सेटच्या दरम्यान माझं मॅथमॅटिक्स फारसं चांगलं नव्हतं. मी बाकीच्या विषयात हुशार होते, पण मॅथमॅटिक्स मला कधी जमलं नाही. पण माझे मिस्टर इतके हुशार होते, ते M.Com झालेले होते आणि ते खूप हुशार होते. त्यांनी मला ते मॅथमॅटिक्सचे सगळे ट्रिक्स मला त्यांनी समजून सांगितलं आणि हे सगळ्या त्यांच्या सपोर्टमुळं मी करू शकले. आणि म्हणून नेट सेटही झाले, MSW झाले, गोल्ड मेडलिस्ट झाले आणि त्यांच्याशिवाय खरंच काही शक्य नाही. तुमचे यजमान म्हणजे मिस्टर एक खऱ्या अर्थाने त्यांनी तुम्हाला नेहमी सपोर्ट केला, पाठिंबा दिला, प्रत्येक गोष्टीमध्ये ते तुमच्या बरोबर होते. एक म्हणजे अगदी तुमची नोकरी लागण्यापासून शिक्षणापासून ते अगदी आत्तापर्यंत नाही का ते बरोबर राहिले खरं तर एक विचारायचं वाटतं की एक पती म्हणून त्यांची आयुष्यामधली जी काही भूमिका आहे ती कशी होती नेमकी? खूप सपोर्टिव्ह, अत्यंत हुशार, इंटलेक्च्युअल ज्याला आपण म्हणतो तसे इंटलेक्च्युअल माझे मिस्टर होते. वकील होते, खरं तर ऑक्युपेशन त्यांचं वकील होतं, पण शेती आमची याच भागामध्ये असल्यामुळं शेतीची प्रचंड आवड होती. समाजवादी विचारांचे माझे मिस्टर आणि आमचं घर समाजवाद्यांचं आहे, सासर माझं. आणि ते त्यांना गरिबांबद्दल किंवा जे वंचित आहेत त्यांच्याबद्दल खूप तळमळ होती. मग तेव्हा जेव्हा मी हा कोर्स करते असं म्हटलं तर त्यांनाही वाटलं की बरं झालं आपली पत्नी करती आहे तर आपण तिला सपोर्ट करूया. कारण सपोर्ट करणारे खूप महत्त्वाचे असतात. आपण एकटे काही करू शकत नाही, एकटं माणूस काहीच करू, आणि कुटुंबाचा सपोर्ट जर नसेल तर आपण काहीच करू शकत नाही. आणि माझ्या सासरबद्दल सांगायचं म्हणजे माझ्या सासरी सगळेच उच्च शिक्षा विभूषित आहेत. माझे सगळ्या नंदा, माझे सगळ्या जावा, माझे सगळे दीर आणि आता माझे पोटचे पुतणे आणि भाचे. तुमचे मिस्टर ॲडव्होकेट अच्युतजी पांडे एक आदर्श व्यक्तिमत्व. खरं तर आज ते नाहीयेत, या क्षणाला ती पाहिजे होते खरं तर. आणि बऱ्याच वेळा काय असतं की जी व्यक्ती फार चांगली असते ती देवाला पण आवडते खरं तर नाही का. तर एक विचार असं वाटतं की वेळोवेळी तुम्हाला तुमच्या मिस्टरांनी सपोर्ट केला, अगदी तुमचं शिक्षण असेल, नोकरी असेल, ज्या वेळेला ज्या महाविद्यालयात तुम्ही कोर्स पूर्ण केला, शिक्षण पूर्ण केलं पुढचं, आणि तिथंच तुम्हाला अध्यापन करण्यास संधी भेटली. साधारणतः मानवलोक समाज कार्य महाविद्यालय या ठिकाणी किती वर्ष आपण अध्यापनाचं कार्य केलं, तिथला प्रवास काय आम्हाला तो ऐकायचा. तिथे 23 वर्ष माझी सर्व्हिस झाली. 2003 मध्ये मी तिथं जॉईन झाले आणि आता 2025 जुलै 31ला मी आता रिटायर झाले, म्हणजे परवाच 2-3 दिवसापूर्वी. प्रवास छान झाला. म्हणजे घर सांभाळून एक महिलेला बाहेरचंही करायचं, आधी शिक्षण करताना पण घराचं सगळं सांभाळूनच करत होते. एक असतं की जिथं आवड आहे तिथं सवड असते. मला आवडच होती शिक्षणाची आणि त्या कोर्सची, त्यामुळं मी ते सगळं छान आनंदाने केलं. आणि 23 वर्षाच्या प्रवासामध्ये पण मी कामामध्ये कधीच कंटाळा केला नाही, कारण ते कामच मला आवडत होतं. आणि टीचिंग आवडत होतं. विद्यार्थ्यांना घडवणं वगैरे म्हणण्यापेक्षा विद्यार्थ्यांना जिथे कुठे अडतील तिथं सांगणं हे शिक्षकांचं काम असतं. कोणी कोणाला घडवत नाही, ते स्वतः त्यांच्यामध्ये ते असावं लागतं. ग्रामीण भागातले सगळे विद्यार्थी आमच्या कॉलेजमध्ये येतात आणि खरं तर आज 10वी नंतर बरीचशी मुलं कॉलेजला जातच नाहीत. आपल्याकडे मराठवाड्यामध्ये हे एक मला वाटतं खूप डिमेरिट आहे आपल्या भागातलं, हे शिक्षणाबद्दलची जी उदासीनता आहे. मग पालकांची असो, इकडच्या भागात मला जे जाणवलं ते सांगते तुम्हाला मी. खूप उदासीनता आहे, करिअरबद्दल आपण फारसा विचार करत नाही या भागामध्ये. आणि म्हणून ग्रामीण भागातली मुलं जेव्हा आमच्याकडे यायची, हुशार आहेत बरं का मुलं, खूप हुशार आहेत आपली मुलं, तर ज्यांना खरंच पहिलीपासून छान मार्गदर्शन मिळालं तर आपली मुलं कुठे जाऊ शकतात, आपल्या भागातली, सर्वच मराठवाड्या भागातली. तर हे लक्षात यायला लागलं की त्यांचा 4-5 वर्षाचा गॅप असतो आणि एकदम PGला आमच्याकडे येतात. PGला आल्यानंतर त्यांना सगळं हे नवीन असतं. सोशल वर्कमध्ये बरेच विषय असतात शिकण्यासाठी, ते सगळं त्यांना खूप नवीन असतं आणि ते सगळं समजून सांगण्यातच आम्हाला एक सेमिस्टर जायचा. आणि त्यानंतर मग हळूहळू ज्यांना गोडी आहे, टीचरचं हे काम आहे की मुलांमधल्या असलेल्या कौशल्य किंवा त्यांची कल ओळखून त्यांना आपण ते बाहेर काढून त्यांना पर्सनॅलिटी त्यांची डेव्हलपमेंट करावी लागते. मग ही गोष्टी मी इतक्या मुलांना पाहिलं, हजारो मुलांना आता 20 वर्षामध्ये. मग मुलांची कल ओळखायचं आणि त्यांच्याशी गप्पा मारायच्या, त्यांच्याशी बोलायचं. आणि मग कित्येक मुलं खूप नाराज होऊन बसलेली असायची क्लासमध्ये. मग लक्षात यायचं काय बाबा, मग त्यांच्याशी पर्सनली बोलल्यानंतर कळायचं की त्यांची खूप समस्या आहे, आई वडिलांच्या खूप समस्या त्यांच्या घरी तर आपल्याकडे आहेच आहे. मग सांगायचे की मॅडम असं असं आहे, मग हे प्रॉब्लेम आहेत, ते प्रॉब्लेम आहेत. मग माझ्या लक्षात आलं की एवढे प्रॉब्लेम्स असताना माणूस शांत कसा बसेल, कसं त्याला अभ्यासात लक्ष लागेल. मग मुलांना पर्सनली आमच्याकडे इंडिव्हिज्युअल कॉन्फरन्स अशी एक कंटेंट आहे, एक कन्सेप्ट आहे आमच्या सोशल वर्कमध्ये. मग त्या अंतर्गत प्रत्येक विद्यार्थ्याची समस्या असेल ते आपण तिथं डिस्कस करतो
आणि आपण सांगतो. तसे बरेच मुलं मग मला खूप गोष्टी, पर्सनल गोष्टी सांगायचे आणि मग माझ्याच्याने जितकं शक्य होतं त्यांना काउन्सिलिंग करण्याचा मी खूप प्रयत्न केला. तर बऱ्याच वेळा काय होत सांगू का, की आपण ज्या वेळेला अध्यापन करतो आणि जर आपला जर पगार चांगला असेल, बऱ्यापैकी असेल, हो. तर आपण फक्त माझं अध्यापन, माझा सिलेबस संपवणे एवढं आपण आपल्या मर्यादेत ठेवतो ना. हल्ली एक चित्र आहे खरं, परंतु त्याच्या पलीकडे जाऊन माझे विद्यार्थी, त्यांच्या मनात नेमकं काय चाललं आहे, त्यांची उदासीनता किंवा त्यांना समजलं पाहिजे, ते इन्व्हॉल्व झाले पाहिजेत, हा विचार करणारी माणसं फार कमी आहेत, नाही का. तुम्ही हा विचार सतत केला, आपले विद्यार्थी घडले पाहिजेत, त्याचा जो बॅलन्स आहे, जे संतुलन आहे ते बिघडलं नाही पाहिजे. आणि तसं कुणी असेल तर त्याची काउन्सिलिंग आपण केली पाहिजे. आणि म्हणून आज तुम्हाला जे काही शुभेच्छांचे जे काही संदेश येत आहेत, म्हणजे विद्यार्थी भेटत आहेत, यावरून एक लक्षात येतं की तुम्ही जर आयुष्यभर जर काही कमवलं असेल तर ते फक्त आणि फक्त या विद्यार्थ्यांची माया कमवली आहे. ते शिकवण्याची पद्धत कशी होती ते सांगा आता. माझी शिकवण्याची पद्धत म्हणजे सुरुवातीला सिलेबस पूर्णपणे त्यांना समजून सांगणे. PG क्लासेसमध्ये कोणी सिलेबस समजून सांगतच नाही, म्हणजे तो आपला भाग नाही असं वाटतं बऱ्याच शिक्षकांना. PG मध्ये नाही सांगत, पण मला असं वाटतं की सिलेबसच जर नाही समजला तर काय शिकतील ते मुलं. त्यामुळे पहिल्यांदा सिलेबस त्यांना मराठीतून समजून सांगणं, कारण आपली मुलं इंग्लिश मिडियमचे नाही आहेत मुलं. आपल्याला ते आधी कळायला पाहिजे किंवा समजलं पाहिजे शिक्षकांना, ते सांगायचं. आणि प्रत्येक कन्सेप्ट एकदा साध्या इंग्रजीमधून सांगायचं आणि त्याचं मराठीकरण करायचं. ही माझी शिकवण्याची पद्धत आहे. आणि दुसऱ्या दिवशी आल्यानंतर काल काय आपण शिकलो आहोत याची उजळणी किंवा रिव्हिजन केल्याशिवाय मी पुढे जात नाही. ते रिव्हिजन करून घ्यायचं. मग मुलं म्हणायचे की बाबा पांडे मॅडम आल्यानंतर विचारून घेतात, त्यामुळे आपल्याला अभ्यास करूनच जायला पाहिजे, अशी एक त्यांना सवय लागली. आणि म्हणून मुलं अभ्यास करायची आणि मग विचारून घेऊन पुढे गेल्यानंतर, म्हणजे नाहीतर मग पुढचं पाठ मागचं सपाट असं होणार नाही. 23 वर्षाच्या प्रवासामध्ये विद्यार्थ्यांना तर आपण शिकवलंच, घडवलंच आणि अगदी मायेच्या ममतेनं शिकवलं खरं तर, नाही का. पण हे करत असताना तुम्ही सतत लिहित गेलात, बरंचसं लिखाण केलं आहे, तर काय काय लिखाण केलं आहे ते सांगा. माझं PhDच्या विषयाचे झालंय. खरं तर खूप सिव्हिअर प्रॉब्लेम जो आहे, सेक्शुअल अब्यूज ऑफ गर्ल चिल्ड्रन ज्याला आपण म्हणतो, मुलींचे लैंगिक छळ आपल्या मराठवाड्यातल्या बीडमध्ये हा खूप मला फील्डवर्क दरम्यान लक्षात आला. तर मी असा विचार केला की आपण बीडचाच हा अभ्यास का करायचा नाही. म्हणून मी PhDसाठी मुलींचे लैंगिक छळ, 18 वर्षाच्या खालच्या मुलींचे लैंगिक छळाचा विषय तो मी घेतलेला होता आणि 11 तालुक्यांमधून तो अभ्यास मी केला. जवळजवळ 6-7 वर्ष मला PhDला लागली आणि त्यावरती म्हणजे 500 मुलींचा मी अभ्यास केला. 500 मुली, म्हणजे हा विषयच कधी हाताळला गेला नाही आपल्या मराठवाड्यामध्ये. हा इतका गंभीर विषय आणि इतका सेन्सिटिव्ह विषय, मुली सांगण्यास तयार होत नव्हत्या. अनेक शाळांनी मला नकार दिला, प्रश्नावली माझी बघायची आणि म्हणायची नाही मॅडम आपल्याकडे असं होत नाही, आम्ही तुम्हाला अलाव करणार नाही. म्हणून मी नकार खूप पचवावं लागले त्यावेळेस. पण नंतर मी हळूहळू जाऊन मग त्यांच्याशी रॅपो बिल्ड करून हा विषय मी अभ्यास केला आणि केस रिपोर्ट जे झालेले असतात पोलीस स्टेशनमध्ये त्यांची पण मी केस स्टडीज केल्या. खूप खूप इतके अनुभव तेव्हा आले की जे संवेदनशील माणूस असेल तो सुन्नच होतो. हा विषयच असा आहे. तर तो विषय केल्यानंतर त्याच्यावर PhD झाल्यानंतर मग मी असं ठरवलं की त्याच्यावरती पुस्तक यायला पाहिजे. आणि रावत पब्लिकेशन, जे वन ऑफ द रिनाऊंड पब्लिकेशन ज्याला आपण म्हणतो, त्यांनी मला फायनान्शियल सपोर्ट केला त्या पुस्तकासाठी. ICSSRचे आहे, त्यांनी सपोर्ट केला आणि रावत पब्लिकेशनने तो पुस्तक छापलेलं आहे आणि ते पुस्तक आज मार्केटमध्ये आहे. आणि त्याच्यानंतर तो इंग्लिशमधून, ते पुस्तक जे इंग्लिशमधून, पण मराठीमध्ये मी ग्रामीण विकास हे पुस्तक लिहिलं आणि तो रेफरन्स बुक आहे. नॉर्थ जी आपली जळगाव विद्यापीठ आहे तिथे ते रेफरन्स बुक त्याला मान्यता मिळाली आहे. आणि ग्रामीण भागाचे जे प्रश्न आहेत किंवा सिलेबस जो आहे ग्रामीण विकासाचा त्याच्यामध्ये ते इन्क्लूड केलेला आहे. त्याच्यानंतर मी एक एडिटेड बुक पण माझा आलेला आहे, त्याच्यामध्ये चिल्ड्रनवरतीच तो एडिटेड बुक आहे, म्हणजे लहान मुलांवरती, बालकांच्या वेगवेगळ्या प्रश्नांवरती त्याच्यात मांडण्यात आले. आणि बरेच जणांकडनं ते आर्टिकल्स मागून घेतले आणि ते एडिट करून ते पुस्तक मी छापलेले आहे. आणि जवळपास 40 ते 45 माझे रिसर्च आर्टिकल आणि कॉन्फरन्सेसमध्ये प्रेझेंटेशन आणि रिसर्च माझे लिखाण झालेलं आहे. त्यामुळे हा लिखाणाचा, आणि खरं जास्त लिखाणाला वेळच मिळायचा नाही खरं सांगायचं म्हणजे, इतकं त्याच्यात आम्ही गुंतून गेलो होतो त्या कॉलेजमध्ये आणि फील्डवर्कमध्ये की मग एकदा कामाला लागलं की कुठे लिखाणाचे मग वेळच नाही मिळत. त्यामुळे तितके आनंद त्याच्यातच मिळत होतं, म्हणून ते काम मी जास्त केलं. मुळात लिखाण ही अशी गोष्ट आहे की एकतर तुम्हाला अनुभव असावा लागतो, हो,
आणि दुसरी बाब तुमचं वाचन असावं लागतं. हम्म. वाचन आणि अनुभवाचा मिलाप म्हणजे आपलं लिखाण, नाही का? Correct. मला असं वाटतं की या दोन्ही बाबी तुमच्याकडे जास्त आहेत आणि खास करून अनुभव जास्त आहे, हम्म. की जवळून तुम्ही या सगळ्या व्यथा, हम्म. प्रश्न पाहिले आणि मग आपले विद्यार्थी असो किंवा समाजातला कुठलाही घटक असो, मग ते मुलींचे प्रश्न असो हम्म. किंवा अगदी शेतकरी शेतमजुरांचे प्रश्न असो, या प्रश्नांना वाचा फोडण्याचं काम तुम्ही केलं. तर आता मला विचारावं वाटतं की जरा कॉलेजच्या जरा आपण बाहेर येऊया आता. तर एक जसं तुम्ही विद्यार्थीप्रिय शिक्षिका प्राध्यापिका राहिलात, त्याचप्रमाणे आपण एक सोशल वर्कर आहोत, हे कायम तुम्ही लक्षात ठेवलं. आणि मला असं वाटतं की या सेवेतून तुम्हाला सुटका नाही, आता सेवानिवृत्ती नसते इथं, नाही का? तर आजवर तुमच्या पद्धतीने तुम्ही केलेलं काम, ते काम काय नेमकं ते आम्हाला सांगा. कामाचं तर मी सांगतेच आहे. त्याच्या आधी फक्त मानवलोक समाजकार्य महाविद्यालय द्वारकादास लोहिया, ज्यांना आपण बाबूजी म्हणतो, त्यांनी जे सुरुवात केलेले कॉलेज आहे आणि त्यांचं ध्येय होतं की ग्रामीण भागातली मुलं या व्यावसायिक प्रशिक्षण जे म्हणतो आपण प्रोफेशनल सोशल वर्क, त्याच्यामध्ये प्रशिक्षित व्हावेत आणि या भागामध्ये त्यांनी काम करावं, इथले प्रश्न समजून घ्यावेत असं त्यांना वाटायचं. त्यामुळं त्या उद्देशाला अनुसरूनच मी ठरवलं होतं की ते काम आपण केलं पाहिजे. आणि मी जर केलं नाही तर मुलं काय करतील? मुलांना प्रश्नांची जाणीव करून देणं, लोकांमध्ये काय समस्या आहेत हे त्यांना समजून सांगण्यासाठी स्वतः शिक्षकांनी कम्युनिटीमध्ये जाणं, समुदायामध्ये जाणं हे फार आवश्यक आहे. म्हणून मी फील्डवर्कच्या दरम्यान रविवार पेठ हा भाग सुरुवातीला निवडलेला होता. रविवार पेठ भाग अंबाजोगाईच्या या भागामध्ये उत्तर आणि दक्षिण भागामध्ये येतं आणि तिथं 11 गल्ली आहेत आणि ते सगळे दारिद्र्य खालेले असलेल्या लोकांचे त्या स्ट्रीट किंवा गल्ली आहेत. मग तिथून एक 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 दमगनपुरापासून जे सुरुवात केली होती आम्ही, सातपुते गल्ली आहे, बाराभाई गल्ली आहे वगैरे वगैरे, शहाबुटा नगरापर्यंत आम्ही गेलो होतो, तळीवेसच्या तिथे जवळपास. आणि या ह्याच्यामध्ये मी मुलांना घेऊन फिरायची आणि मग आधी सुरुवातीला तर 5-6 व्हिजिट फिरण्यातच घालवायचं, कारण गेल्याबरोबर काय काम आहे आपल्याला कळणारच नाही ना. त्यामुळे समुदायाचा अभ्यास करायचा आणि मग हळूहळू हळूहळू लोकांमध्ये बोलत, लोकांमध्ये गेल्याशिवाय लोकांचे प्रश्न आपल्याला कळणारच नाही, हे तर बेसिक आहे. त्यामुळे लोकांसोबत बोलत बोलत कम्युनिकेशन कसं करायचं, लोकांशी संवाद कसा साधायचा, हे पण मुलांचं प्रशिक्षण तिथं केलं. म्हणजे मला बघूनच मुलं शिकतात. म्हणून कम्युनिकेशन, हाऊ टू कम्युनिकेट विथ द पीपल, हे मुलांना एक टेक्निक शिकवण्याचं काम त्या दरम्यान आपोआपच ते घडत होतं आणि मुलं ती शिकत होती. त्यामुळं आम्ही पाहिलं की मग स्वच्छता किंवा अस्वच्छता जी आहे ती तर खूप होती. ही मी 15-20 वर्षापूर्वीची गोष्ट तुम्हाला सांगते. तिथं इतकी अस्वच्छता होती आणि मग तिथं आम्ही जेव्हा अंगणवाडीला भेटी दिल्या तर तिथं सगळी मुलं हातपाय रोड आणि पोटाचा नगारा झालेली मुलं तिथं दिसायची. म्हणून कुपोषणाचं प्रमाण तिथं खूप होतं आणि कुपोषणावरती काम करायचं ठरवलं आणि मग तिथं घरोघरी भेटी दिल्या आणि मग डॉक्टरांना बोलवलं. डॉक्टर आले आणि मग तपासणी केल्यानंतर समजलं की 11 मुलं ही कुपोषित आहेत आणि 11 मुलं कुपोषित ही काही छोटी संख्या नाही. त्यामुळं हा खूप मोठा गंभीर प्रश्न असं जाणवला. आणि तेव्हा हा एलिक्यू पण झाला होता. लेजिस्लेटिव्ह असेंब्लीमध्ये क्वेश्चन विचारलं गेलं होतं की अंबाजोगाईच्या रविवारपेठ भागामध्ये 11 मुलं कुपोषित आहेत आणि कोणाला माहीतच नाही काय चाललंय. म्हणजे फील्डवर्कच्या दरम्यान, क्षेत्रकार्याच्या दरम्यान तुम्ही केलेलं काम हे तिथपर्यंत जाऊ शकतं. ह्याचं एक म्हणजे शिक्षक किती सुजाण असावा आणि मुलांना ते किती छान प्रशिक्षण देता येतं, समस्यांची जाणीव कशी करता येते, ह्याचं एक जिवंत उदाहरण आहे. तेव्हा एलिक्यू झाल्यानंतर खूप भरभर काम झालं आणि मग अंगणवाडी तिथं काम खूप जोरात चालू झालं आणि मग ती समस्या हळूहळू सॉल्व्ह व्हायला लागली. हे एक मोठं काम तेव्हा झालं होतं. त्याच्यानंतर आम्ही वीटभट्टींना पण भेटी देण्याचं मी ठरवलं की असंच अमलेश्वरच्या भागामध्ये, आंबेजोगाई परिसरामध्ये गेलो आम्ही. भेटी द्यायला सुरुवात झाली. मग तिथं मला लहान लहान मुलं काम करताना दिसली. खूप वाईट वाटलं. इतकी लहान मुलं, त्यांचं बालपण खरं तर खेळण्यामध्ये जायला पाहिजे, बागडण्यामध्ये जायला पाहिजे आणि ही लहान मुलं हातात माती घेऊन विटा थापतायत. ही किती दुर्दैवाची गोष्ट आहे. 21वे शतक चालू आहे भारतामध्ये आणि मुलं काय करतायत आणि काय आपण राईट ऑफ चिल्ड्रन असं शिकवायचं आपण थेरी क्लासमध्ये आणि प्रॅक्टिकली काय बघतो तर मुलं इथं माती थापतायत, विटा थापतायत आणि इतकं वाईट वाटलं की काय करता येईल. मग आम्ही तिथं भेटी दिल्या. सुरुवातीला ते फारसं आम्हाला रिस्पॉन्स देत नव्हते, पण मी मुलांना घेऊन जायची, रोज जाऊन तिथं बसायचं, मग काय करतात हे बघायचं. मग मुलांना मग मी म्हटलं की आपण काय करूया, आधी खेळ खेळूया तिथं. मग मुलं काम झाल्यावर तिथे यायची, खेळ खेळायची. मग हळूहळू पालक यायला लागले. मग त्यांच्याशी मी बोलले. मग त्यांना म्हटलं हे शाळेत जात नाहीत का, काय करायचं म्हणले शाळेत जाऊन, आम्ही जे करणार आहे तेच मुलं करणार. मग हळूहळू रॅपअप बिल्ड झाल्यानंतर त्यांच्या समस्या लक्षात आल्या, कारण गरिबी इतकी वाईट असते की मुलांना ती शाळेत पण पाठवू शकत नाही. मग आम्ही म्हणलं की मग हे नाही शाळेत पाठवू शकत तर तुमचं काम झाल्यावर आम्ही इथं शाळा घेऊ का, तर ते म्हणाले हो.
मग त्यांचं काम झाल्यानंतर आम्ही फील्डवर्कच्या दरम्यान मुलं आणि मी मिळून तिथं निसर्ग शाळा ही कन्सेप्ट तिथं सुरू केली. म्हणजे आंब्याच्या झाडाखाली आमची शाळा सुरू व्हायची. मग त्या सगळ्या मुलांना तिथं एज म्हणजे पहिलीच्या वर्गात 6 वर्षापासून ते 18 वर्षापर्यंतची मुलं असायची, मुलं मुली, त्यांना घेऊन आम्ही तिथं शाळा सुरू केली. बेसिक ज्ञान देण्याचा प्रयत्न केला, कारण सिलेबस तर आपण शिकू शकणार नाही तिथं, म्हणून बेसिक ज्ञान. मग तिथल्याच मातीचे दगडाचे आम्ही 1, 2, 3, 4 असं सगळं करायचं, मुलांना रंगवायला द्यायचं. खूप छान तो उपक्रम चालू केला. जवळजवळ 6 वर्ष ते उपक्रम मी चालू ठेवलं होतं. मग ते इथल्या BO ऑफिसमध्ये डायरेक्ट जे ऑफिस आहे तिथं पण आम्ही एकदा म्हणजे असं झालं, आम्ही तिथं सगळं काम करत असताना इथले नागेश अवताडे म्हणून जे आहेत तिथले त्यांना ते समजलं आणि मग ते आले तिथं. मग ते म्हणाले, अरे इतकं छान शाळा चालली, आम्हाला माहीतच नाही आहे. मग ते शूटिंग वगैरे केलं त्यांनी, मग ते यूट्यूबवर त्यांनी टाकलं. मग आम्ही म्हटलं राईट टू एज्युकेशन जे बिल आहे 2010 साली जो कायदा आला, तर त्याच्या अंतर्गत एकही मूल शिक्षणापासून वंचित राहू नये असं सांगितलं जातं. मग ही मुलं इतकी मुलं, तुम्हाला सांगते, प्रत्येक वर्षी एका वर्षी 43, 42, 36, 38, 50 मुलं तिथं होती त्या वीटभट्टीवरती काम करणारी. मग इतकी मुलं जर शिक्षणापासून वंचित, शाळेतच गेलेली बरीच मुलं, म्हणजे गेलेलीच नव्हती. मग असं तर व्हायलाच नाही पाहिजे. मग ते सर ऑफिसर आले, बघितलं त्यांनी सगळं, पण फारसं काय ते म्हणाले, आश्वासन दिलं, एव्हरी चाइल्ड इज अ मॅटर, एव्हरीथिंग इज अ मॅटर. कारण या ज्या वेळेला आपण असं म्हणतो की भारत माझा देश आहे, त्यावेळेला कोणीही वंचित राहता कामा नये. तर प्रत्येकापर्यंत न्याय गेला पाहिजे, नाही का, लोकशाही रुजली पाहिजे. प्रत्येकाला अधिकार आहे, प्रत्येकाला जीव आहे. तरी तुम्ही केलेलं कार्य तर खरंच कौतुकास्पद आहे. कारण जितके शब्द मी वापरेल तेवढे कमी पडतील. कुठल्याही शहराचं जेव्हा चित्रण करतो किंवा फोटो घेतो आपण ड्रोनच्या माध्यमातून, त्यावेळेला ते शहर फार सुंदर दिसतं. परंतु त्या शहरामध्ये नेमक्या काय समस्या आहेत त्यासाठी माणसामध्ये शिरावं लागतं, घुसावं लागतं. म्हणून समस्या शोधणं आणि समस्येला वाचा फोडणं हे 2 भाग आहेत. खरं तर तुम्ही दोन्ही केले. म्हणजे इथं काय नेमक्या समस्या आहेत याही शोधल्या आणि त्याला तुम्ही अगदी वाचाही फोडली, त्यावर कार्य केलं. कारण असं म्हणतात की करणे और कथने में फरक नाही होना चाहिए, नाही का. कारण बऱ्याच लोकांच्या करणीमध्ये आणि कथनीमध्ये फरक असतो. तरी आजवर जे तुम्ही काम केलं आहे त्या कामाचा तर लेखाजोखा आम्ही आता ऐकलंयच खरं तर. परंतु या सगळ्या प्रवासामध्ये काम करत असताना असं काही वाटतंय का आता की आणखी काहीतरी राहिलंय माझ्याकडनं आणि मला या उरलेल्या आयुष्यामध्ये पुढे करायचे? खरं तर ते खूप राहिलंय खरं तर. मी कितपत करू शकेन मला माहिती नाहीये. तुम्हाला आता सांगायचं एक राहिले की ते पिलोच्या दरम्यान दिव्यांगांचे पण आम्हाला जवळजवळ 300 लोक तिथं मला बघायला मिळाले. म्हणजे दिव्यांग, आता ते दिव्यांग हा शब्द वापरतो आपण त्यांना, तर मग त्याच्यामध्ये फिजिकली पण आहेत, मेंटली पण आहेत. मग असे खूप तिथं लोक, म्हणजे महिला होते, मुलं होते, पुरुष होते, सगळेच. त्यांच्यासोबत पण आम्ही जवळजवळ 10-15 वर्ष काम केलं. खूप मोठ्या प्रमाणात तिथं काम दिव्यांगांवरती पण झालं. एक छोटी स्टोरी आहे, म्हणजे खूप 2-3 मिनिटातच सांगते मी, 2 मिनिटात. तर ती 7वी पर्यंत तिचं शिक्षण झालेलं, ती खेड्यात होती. नंतर अंबाजोगाईत राहायला आले. आम्ही गृहभेटी दरम्यान त्यांच्या घरी गेलं असताना लक्षात आलं. मग विचारलं की मुलगी काय करते, तर ती म्हणे नाही, हे अपंग आहे ही आणि मुलीला काही शाळेत पाठवत नाही. मग मी तिला पाहिलं, ती अल्पदृष्टी पण होती, तिला कमरेच्या खालीपासूनचा भाग तिचा काम करत नव्हता. अशी ती मुलगी, पण ती सुंदर गात होती. आणि मग तिला शिक्षणाची आवड होती. मी तिला विचारलं, तर आम्ही नाव नाही सांगत, कारण आमचे ते सोशल वर्कचं एक गुप्ततेचे तत्व असतं, आम्ही नाव नाही डिक्लेअर करत. मग त्या मुलीला मी विचारल्यानंतर ती म्हणाली, तू शाळेत जाशील का? ती म्हणे हो. मग माझ्या डोक्यात आलं की RTE जे आहे त्याच्या अंतर्गत कोणालाही परमिशन देऊ शकतात शिक्षणाची, तशी सोय पण आहे. तर मग मी सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत, तर मग मी म्हटलं की तुम्ही जर तयार असाल, तिच्या आईला म्हटलं, तर मी हिला आपण करायचं का ॲडमिशनसाठी प्रयत्न? ते म्हणाले हो मॅडम, काही हरकत नाही. मग मी अंबाजोगाईच्या बऱ्याच शाळांमधून गेले. ते म्हणे एकतर ती अपंग आहे, तिला कमरेखालचा भाग तिचं काम करत नाही. मॅडम तुम्ही कशाला करतायत म्हणले धडपड, काय करायचं तिला शिक्षण देऊन? बघा, म्हणजे आपण शिकलेले लोक असं विचार करतो, पण त्या मुलीचं जगणं, शी इज लिव्हिंग, पण त्याच्यात लाईफ नाही आहे असं मला वाटलं. म्हणून तिला लाईफ देण्याचं काम काउन्सिलर किंवा सोशल वर्कर करतो आणि ते काम करून बघूया असं मुलांना म्हटल्यानंतर खरंच मी इतकी सुदैवी आहे की मला खूप चांगले विद्यार्थी मिळाले. मग काही हरकत नाही मॅडम, आपण करूया असं म्हणून मग गेलो. मग तिला सगळ्या शाळेतून जाऊन आल्यानंतर राम भालचंद्र म्हणून शाळा आहे रविवारपेठमध्ये, आवाड सर तिथे मुख्याध्यापक आहेत, त्यांना भेटल्यानंतर ते म्हणाले चालेल मॅडम. मग तिथं आम्ही गेलो आणि तिची TC घेऊन येण्यापासूनचं काम झालं. तिला तिथं ॲडमिशन मिळाली. BO ऑफिसमध्ये जाऊन अपंग विभाग जिथं आहे तिथून तिला व्हीलचेअर घेतलं. मग तिला ब्रेल लिपीमधलं जे अंधांसाठी, म्हणजे अल्पदृष्टी होती तिची जे पुस्तकं असतात ते पुस्तकं तिथून घेतले.
व्हीलचेअरवरती मग तिची आई घेऊन सोडायची, ती वर्गात जाऊन बसायची आणि मग असं करत करत तिने 10वी केलं, 11वी 12वी करून ग्रॅज्युएशन केलं तिने. हे म्हणजे सातत्याने करायचं सोशल वर्कचं जे काम आहे ते सातत्याने करायचं काम. मला असं वाटतं की प्रकाश वाटा आपण शोधल्या पाहिजेत, खरं शोधल्या पाहिजे. खरं अंधार तर असतोच, हो हो, पण त्या अंधारामध्ये आपण प्रकाश नेला पाहिजे नेला आणि पाहिजे. ते काम आयुष्यभर आपण केलं आहे, पुढेही आपण करणार आहात. हो. तर एक विचार असं वाटतं की बऱ्याच वेळेला लोकांसमोर एक प्रश्न असतो की काय कमावलं नाही का, आणि काय कमावलं तर मग ते बँक बॅलन्स आपण दाखवायला असतो. तसं मी तुम्हाला विचारतो की आतापर्यंत या आयुष्यात काय कमावलं? शिक्षक म्हणून काम करत असताना मला सगळ्यात जास्त सांगायला तुम्हाला आवडेल की मी विद्यार्थ्यांचं प्रेम कमावलं. खूप विद्यार्थी म्हणजे मला इतका आनंद होतो की विद्यार्थ्यांचे खरंच इतके मेसेजेस आणि इतकं त्यांचे सगळे मेसेजेस इतके सुंदर विद्यार्थ्यांनी लिहिलेले आहेत, तर ते वाचून मला खूप आनंद वाटला. आणि खरंच मी तेव्हा त्यांना देण्याचा प्रयत्न केला, त्यांनी घेतलं. ते मुख्य म्हणजे देतो आपण, पण घेणारे पण पाहिजेत ना. विद्यार्थी खूप छान होते आणि त्यांनी खूप काम केलं, त्यांचं इतकं प्रेम मिळालं मला. शिक्षकाला माझे विद्यार्थी इतके उच्च गेलेलं पाहायचं असतं आणि माझे सगळे विद्यार्थी आज इतक्या चांगल्या म्हणजे संस्थेमध्ये काम करतायत. कोणी क्लास 1 आहे, कोणी क्लास 2 आहे, कोणी स्वतःची संस्था सुरू केली आहे. ते सगळं बघत असताना मला अजून काय पाहिजे? विद्यार्थी इतकं चांगलं काम करतायत, हेच तर शिक्षकाचं स्वप्न असतं आणि ते मला मिळालं. काही वर्षापूर्वी एक नाटक आलं होतं, कदाचित ते आजही असेल, आई रिटायर होत आहे. बरोबर. तसं या ठिकाणी रमाताई तुमच्या नावात मा आहे, मगाच उल्लेख केला, मा रिटायर होत आहे, तर ही भावना काय नेमकी? मला असं वाटतच नाही की मी रिटायर झाली आहे वगैरे, कारण काम तर चालू ठेवणार आहे. मला जितकं झेपल आणि जितकं करण्याचं शक्य होईल तितकं करणार आहे. लहान मुलांवरती काम करायला मला आवडेल. शिक्षणाचं तर आता तुम्हाला सांगितलं मी, खूप त्यांचं जिल्हा परिषद शाळांची अवस्था तुम्हाला माहिती आहे. जिल्हा परिषद शाळांमधून अनेक, सगळ्याच जिल्हा परिषद शाळा मी म्हणत नाही, काही चांगल्या आहेत, पण काही ठिकाणी जिल्हा परिषद शाळांमध्ये काही होत नाही, मुलं शिक्षणापासून वंचित राहत आहेत. तर त्याच्यावरती थोडं काम झालं पाहिजे आणि काउन्सिलिंग, मुलांचं काउन्सिलिंगवरती काम झालं पाहिजे, स्कूल काउन्सिलिंग झालं पाहिजे असं मला वाटतं. त्यामुळे ते काम करण्याचं माझं सध्या तरी विचार आहे. मी परत परत या ठिकाणी एकच उल्लेख करतोय की मा, कारण मा आई याच्यामध्ये प्रचंड ममता असते आणि हे मन प्रत्येकात असलं पाहिजे, मग तो पुरुष असेल किंवा स्त्री असेल. कारण आपण आळंदीच्या माऊलींना माऊली म्हणतो, आई म्हणतो, कारण आई या शब्दामध्ये फार मोठी ताकद आहे. कारण तिथं प्रेम आहे, समर्पण आहे, त्याग आहे. रमाताईंनी आयुष्यभर जर काय केलं असेल तर समर्पण, त्याग केला. कारण त्या ठिकाणी पोहोचल्या जिथं अंधार होता आणि प्रकाश नेण्याचं काम केलं. अगदी जे मुलं शाळेत जात नाहीत, शाळेमध्ये न जाण्याची कारणं अनेक असतात. कधी आर्थिक असतं, तर काय कधी अगदी वेगळंच कारण असतं, उदासीनता असते. मग अशा लेकरांना शाळेपर्यंत आणणं, त्यांना परत या ठिकाणी या प्रवाहात आणणं. त्याचबरोबर अनेक लोकांच्या काही आरोग्याच्या समस्या असतील, मुलींच्या समस्या असतील. कितीही आम्ही म्हटलं या ठिकाणी आम्ही स्वयंभू आहोत, परंतु हे सगळं वरवरचं असतं, दुरून डोंगर साजरे असतात, पण जवळ गेल्यानंतरच कळतं की काय नेमके प्रॉब्लेम्स आहेत. आयुष्यभर या ठिकाणी प्रॉब्लेम शोधले आणि हे फक्त शोधले नाहीत, त्यावर काम केलं. अगदी प्रवाहाबाहेर गेलेल्या मुलांना शिकवलं, मुलींचे प्रश्न जाणून घेतले, त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या, त्यावर लिखाण केलं, त्या प्रश्नांना वाचा फोडली. आणि महाविद्यालयीन सुद्धा त्यांचं जे आयुष्य आहे तिथंही जे ग्रामीण भागातून आलेले विद्यार्थी आहेत, या विद्यार्थ्यांचे प्रश्न काय आहेत, हे का शिकत नाहीत, यांचे प्रॉब्लेम्स काय आहेत, त्यांना आपला उत्कृष्टपणे कसं आपलं अध्यापन करता येईल की जेणेकरून हे लेकरं भविष्यामध्ये चांगली स्टँड होतील, हाच फक्त ध्यास घेतला. आणि या कामी त्यांच्या पाठीमागं सदैव, आज करता नाही जगात, ते त्यांचे मिस्टर सन्माननीय वकील साहेब की ज्यांनी नेहमीच सपोर्ट केला. आज या ठिकाणी असं मला वाटतं की त्या परत एकदा तयार आहेत पुढच्या इनिंगला, की जेवढं आपलं आणखी चांगलं करता येईल त्यासाठी त्या सज्ज आहेत. ताई, तुमच्या सेकंड इनिंगला न्यूज वन महाराष्ट्र चॅनलच्या खूप खूप शुभेच्छा. निश्चितच या ठिकाणी आदर्श, गुणी, हुशार प्राध्यापिका सन्माननीय रमाताई पांडे यांच्या जीवन कार्याला टाकला प्रकाश प्रेक्षकांना आवडला असेल. परत भेटूया पुढच्या मुलाखतीमध्ये, तोपर्यंत पाहत राहा न्यूज वन महाराष्ट्र चॅनल. धन्यवाद.
महाराष्ट्र, आवाज महाराष्ट्राचा.